भारतात शालेय शिक्षण घेतलेल्या जवळपास प्रत्येकाच्या मनातनं NCERTच्या पुस्तकांची एक खास आठवण असते. ती पिवळ्या निळ्या रंगाची कव्हर्स, इतिहासाच्या पुस्तकातली चित्र आणि विज्ञानातले ते सोपे प्रयोग. ही पुस्तकं म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत. पण मला एक प्रश्न पडतो, या पुस्तकांच्या पलीकडे NCERT म्हणजे नेमकं काय आहे? ही फक्त एक प्रकाशन संस्था आहे की त्याहूनही बरंच काही? आज आपण याच संस्थेचा एक सखोल आढावा घेणार आहोत, जिला अनेक जण भारतीय शालेय शिक्षणाचे शिल्पकार असंही म्हणतात. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण पाहूया की ही संस्था का स्थापन झाली, तिची अवाढव्य कार्यपद्धती कशी चालते आणि तिचे उपक्रम विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत कसे पोचतात. चला तर मग NCERTच्या या जगात जरा जवळून डोकावूया. सुरुवात अगदी मुळापासून करूया का? NCERT म्हणजे त्याचा पूर्ण नाव आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. बरोबर. 1 सप्टेंबर 1961 नवी दिल्लीत स्थापना झाली. पण मला वाटतं ही तारीख जेवढी महत्वाची आहे तेवढंच महत्वाचं त्यामागचं ब्रीदवाक्य आहे. अगदी बरोबर. या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे विद्यया अमृतम श्नुते. हे ईशावासी उपनिषदातून घेतलं आहे. अच्छा. आणि याचा अर्थ आहे शिक्षणाद्वारे शाश्वत जीवनाकडे वाटचाल किंवा ज्ञानाने अमृतत्व मिळतं. हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, तर संस्थेच्या कामामागचं मूळ तत्वज्ञान आहे. म्हणजे त्यांचं मुख्य काम पुस्तकं छापण्यापुरतं मर्यादित नाही. अजिबात नाही. त्यांचं काम आहे त्या ज्ञानाने विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणं. आणि म्हणूनच ती केंद्र आणि राज्य सरकारांना शिक्षणाबद्दल धोरणं ठरवण्यात मदत करणारी एक सर्वोच्च सल्लागार संस्था आहे. यातली एक गोष्ट खूपच रंजक आहे. आपल्या श्रोत्यांनुसार NCERTची स्थापना शून्यातून झालेली नाहीये. म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेल्या 7 महत्वाच्या संस्थांना एकत्र करून ती तयार झाली. हा फक्त एक प्रशासकीय बदल होता की यामागे काही मोठी योजना होती? खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे एकत्रीकरण म्हणजे केवळ प्रशासकीय सोय नव्हती, ही एक मोठी वैचारिक झेप होती. विचार करा, 1961 सालचा भारत. स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध ठेवून पुढे न्यायचं होतं आणि शिक्षण हे त्यासाठीचं सर्वात मोठं शस्त्र होतं. बरोबर. तेव्हा देशभरात विखुरलेल्या शिक्षण पद्धतीला एक राष्ट्रीय दिशा देण्याचा हा एक प्रयत्न होता. या 7 संस्थांमध्ये वेगवेगळी कौशल्य होती. उदाहरणार्थ 1947 साली स्थापन झालेली सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ही शिक्षक प्रशिक्षणात अग्रेसर होती. तर 1954 मधली सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च पाठ्यपुस्तकं कशी असावीत यावर संशोधन करत होती. म्हणजे प्रत्येक संस्थेची स्वतःची एक वेगळी खासियत होती. हो. त्याच वर्षी स्थापन झालेली सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशनल अँड व्होकेशनल गायडन्स विद्यार्थ्यांना करिअरसाठी मार्गदर्शन करायची. आणि 1959ची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन. अच्छा, ऑडिओ व्हिज्युअल. हो, ती त्या काळात रेडिओ आणि फिल्मसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात कसा वापर करता येईल यावर काम करत होती. या सगळ्यांना एकाच छताखाली आणून NCERTने काय केलं तर पाठ्यपुस्तकं, शिक्षक प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन आणि शैक्षणिक तंत्रज्ञान ह्या सगळ्यांना एकाच ध्येयासाठी एकत्र आणलं. ही त्या काळात खूप मोठी आणि दूरदृष्टीची गोष्ट होती. ठीक आहे, म्हणजे 7 वेगवेगळ्या संस्था एकत्र आल्या आणि एक मोठी संस्था तयार झाली. पण प्रत्यक्षात या संस्थेची कार्यपद्धती कशी आहे? ती नक्की काय काय करते? आपण तिच्या 6 मुख्य कार्यांबद्दल बोलू शकतो का? नक्कीच. तिचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे अभ्यासक्रम विकास. म्हणजे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत मुलांनी काय शिकावं, कोणत्या वयात काय शिकावं याचा एक राष्ट्रीय आराखडा तयार करणं, ज्याला आपण नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणतो. अगदी बरोबर. दुसरं काम जे सगळ्यांना माहीत आहे ते म्हणजे पाठ्यपुस्तके तयार करणे. ही केवळ माहितीची पुस्तके नसतात, तर ती एक प्रकारची आदर्श पाठ्यपुस्तके असतात. म्हणजे एक बेंचमार्क सेट करतात. हो, जी राज्यांना स्वतःची पुस्तकं तयार करण्यासाठी एक मापदंड घालून देतात. आणि हे काम फक्त दिल्लीतून नाही, तर अहमदाबाद, कोलकाता आणि बेंगलुरू इथल्या प्रादेशिक प्रकाशन केंद्रांमधूनही चालतं. हे तर झालं विद्यार्थ्यांबद्दल. पण शिक्षण व्यवस्थेचा दुसरा महत्वाचा स्तंभ म्हणजे शिक्षक. केवळ चांगला अभ्यासक्रम असून भागत नाही, तो शिकवणारे शिक्षकही तेवढेच तयार असावे लागतात, नाही का? या बाबतीत NCERTची भूमिका काय आहे? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. NCERTचं तिसरं प्रमुख काम आहे शिक्षक प्रशिक्षण. यामध्ये जे शिक्षक बनू इच्छितात त्यांच्यासाठी सेवापूर्व म्हणजे प्री सर्व्हिस ट्रेनिंग आणि जे आधीपासून शिकवत आहेत त्यांच्यासाठी सेवा अंतर्गत म्हणजे इन सर्व्हिस ट्रेनिंग यांचं आयोजन केलं जातं.
म्हणजे शिक्षकांना अपडेटेड ठेवणं. हो, काळानुसार शिकवण्याच्या पद्धती बदलतात, नवीन विषय येतात. या सगळ्या बदलांसाठी शिक्षकांना तयार करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. आणि बाकीची 3 कार्य? चौथं कार्य आहे संशोधन आणि तंत्रज्ञान. शिक्षण हे एक प्रवाही क्षेत्र आहे, त्यामुळे त्यात सतत संशोधन आवश्यक आहे. मुलं कशी शिकतात, त्यांना कोणत्या अडचणी येतात, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल. यावर NCERT सतत संशोधन करते. बरोबर. आणि 5वं-6वं कार्य एकमेकांशी जोडलेलं आहे, समन्वय आणि मार्गदर्शन. NCERT देशभरातल्या राज्य शिक्षण विभाग, विद्यापीठे आणि इतर स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करते. त्यांना मार्गदर्शन करते आणि त्यांच्यात समन्वय साधते. जेणेकरून देशभरात शिक्षणाच्या दर्जात एक समानता आणता येईल. अगदी. यावरून संस्थेच्या कामाची व्याप्ती तर लक्षात येते. पण हे सगळं काम फक्त दिल्लीच्या मुख्यालयातून चालतं की देशभरात तिचं जाळं पसरलेलं आहे? नाही, देशभर एक मजबूत जाळ आहे. राष्ट्रीय स्तरावर 3 प्रमुख संस्था आहेत. पहिली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन NIE, जी नवी दिल्लीत आहे. ही संस्था म्हणजे NCERTचा बौद्धिक कणा असं म्हणता येईल. अच्छा. जिथे अभ्यासक्रम आणि शैक्षणिक धोरणांवर संशोधन होतं. दुसरी संस्था आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, CIT. ही सुद्धा नवी दिल्लीतच आहे. CIT हे नाव खूप ऐकल्यासारखं वाटतंय. हो, कारण CIT म्हणजे अनेकांच्या लहानपणीच्या आठवणी. 90च्या दशकात दूरदर्शनवर लागणारे विज्ञानाचे किंवा गणिताचे कार्यक्रम आठवतात? तराणे, अंजाने, ज्ञानदीप. हो, आठवते. ते याच संस्थेची देण होती. इंटरनेट येण्याआधी लाखो विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचं काम CITने केलं. आणि आजही ते करत असतीलच. हो, आजही ते दीक्षा प्लॅटफॉर्मसारख्या डिजिटल माध्यमातून हेच काम करत आहेत. आणि तिसरी राष्ट्रीय संस्था भोपाळमध्ये आहे, पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. ही संस्था व्यावसायिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. आणि प्रादेशिक स्तरावर काम कसं चालतं, कारण प्रत्येक राज्याच्या गरजा वेगळ्या असू शकतात. बरोबर. आणि यासाठी देशभरात 5 ठिकाणी विभागीय शिक्षण संस्था म्हणजे RIEs आहेत. अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, मैसूर आणि शिलाँग. ओके. या संस्था त्या भागातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन काम करतात. उदाहरणार्थ, शिलाँगमधील RIE ईशान्य भारतातील भाषा आणि संस्कृतीचा विचार करून अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम तयार करते. म्हणजे स्थानिक गरजांना प्राधान्य दिलं जातं. हो, या संस्था नाविन्यपूर्ण अध्यापन उपक्रम राबवतात आणि एकात्मिक B.Ed आणि M.Ed सारखे अभ्यासक्रमही चालवतात. त्यामुळे राष्ट्रीय अभ्यासक्रमाला प्रादेशिक स्वरूप देण्याचं महत्त्वाचं काम या संस्था करतात. हे सगळं ऐकून संस्थेची रचना किती व्यापक हे कळतंय. आता जरा त्या उपक्रमांबद्दल बोलूया, ज्यांचा थेट विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. यातलं एक नाव जे नेहमी ऐकायला मिळतं ते म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा किंवा NTSE. हो, NTSE हा NCERTचा सर्वात प्रतिष्ठित उपक्रमांपैकी एक आहे. याची सुरुवात झाली होती 1963 मध्ये, नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम म्हणून. अच्छा, म्हणजे तेव्हा फक्त सायन्सवर भर होता. हो, तेव्हाचा उद्देश होता देशातील हुशार विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. पुढे 1976 मध्ये याचा विस्तार करून यात समाजशास्त्र, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विषयही समाविष्ट केले गेले. आणि आज ही परीक्षा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. हो, आणि ती उत्तीर्ण होणं ही एक मोठी उपलब्धी मानली जाते. आणि यातून मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना कशी मदत करते? ही शिष्यवृत्ती खरंच खूप मोलाची ठरते. सध्याच्या नियमांनुसार 11वी आणि 12वीसाठी दरमहा ₹1250 आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी ₹2000 दिले जातात. आणि पुढे PhD साठी? PhD स्तरावर तर UGCच्या नियमांनुसार शिष्यवृत्ती मिळते. ही रक्कम कदाचित खूप मोठी वाटणार नाही, पण एका होतकरू विद्यार्थ्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यासाठी हा एक मोठा आधार आणि सन्मान असतो. विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठा उपक्रम म्हणजे विज्ञान प्रदर्शन, बरोबर? हो, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन. 1971 पासून सुरू असलेला हा उपक्रम आता राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन म्हणून ओळखला जातो. आणि हा फक्त मॉडेल्स बनवण्याचा कार्यक्रम नाहीये? नाही. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची, त्यांच्यातील जिज्ञासेला चालना देण्याची ही एक प्रक्रिया आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला उत्सव नावाचा एक उपक्रम आहे, जो इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
यात मग कलागुणांना प्रोत्साहन दिलं जातं. अगदी. संगीत, नृत्य, नाट्य आणि चित्रकला यांसारख्या कलांना. आणि आरोग्याच्या दृष्टीनेही काही कार्यक्रम आहेत असं आमच्या श्रोत्यांमध्ये नमूद आहे. किशोरावस्थेतील शिक्षण कार्यक्रम म्हणजे AEP बद्दल थोडं सांगाल का? हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे कारण तो UNFPA म्हणजे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या सहकार्याने राबवला जातो. आपल्याकडे अनेकदा सामाजिक किंवा कौटुंबिक स्तरावर पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलांबद्दल किंवा लैंगिक आरोग्याबद्दल हो किंवा HIV एड्स सारख्या विषयांवर उघडपणे बोललं जात नाही. NCERTने ही जबाबदारी उचलून शाळांमध्ये एक सुरक्षित आणि शास्त्रीय माहितीवर आधारित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून किशोरवयीन मुलांना योग्य वेळी योग्य माहिती मिळेल. आणि ते स्वतःचे संरक्षण करू शकतील. हे तर झालं विद्यार्थ्यांबद्दल. पण आपण आधी बोललो त्याप्रमाणे शिक्षकही तितकेच महत्वाचे आहेत. त्यांच्यासाठी NCERT काय करते? शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार योजना आहे असं दिसते. होय, ही योजना शिक्षकांमधील नवनिर्मात्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. 2003-04 मध्ये इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस अँड एक्सपेरिमेंटसाठी ही स्पर्धा सुरू झाली. आता ती नॅशनल अवॉर्ड्स फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस म्हणून ओळखली जाते. म्हणजे नक्की काय केलं जाते यात? समजा एखादा शिक्षक गणितासारखा अवघड विषय सोपा करण्यासाठी काही नवीन पद्धत वापरत असेल किंवा इतिहासाला रंजक बनवण्यासाठी काही वेगळा प्रयोग करत असेल, तर अशा प्रयोगांना यातून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते आणि त्यामुळे इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळते. आणि आमच्या स्रोतांमध्ये भाषा संगम नावाच्या एका नवीन उपक्रमाचा उल्लेख आहे. ही कल्पना खूपच आकर्षक वाटते. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 पासून प्रेरित आहे. त्याचा मुख्य उद्देश आहे शालेय शिक्षणात बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे. भारत तर भाषांची खाण आहे. अगदी. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांमधील 100 सोपी दैनंदिन वापरातील वाक्य शिकण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. अरे वा! म्हणजे भाषा संगमद्वारे देशाच्या वेगवेगळ्या भागांतील मुलं एकमेकांच्या भाषांतील किमान 100 वाक्य शिकतात? ही तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने खूपच छान कल्पना आहे. याची अंमलबजावणी कशी होते? यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स, मोबाईल ॲप्स आणि पुस्तिका तयार केल्या आहेत. कल्पना अशी आहे की विद्यार्थी तुम्ही कसे आहात हे वाक्य केवळ मराठी किंवा हिंदीत नाही, तर तमिळ, बंगाली, पंजाबी आणि इतर अनेक भाषांमध्ये बोलायला शिकतील. खरंच खूप छान. यातून केवळ भाषा शिकली जात नाही, तर इतर संस्कृतींबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण होते. हा भाषिक सलोखा वाढवण्यासाठी एक सुंदर प्रयत्न आहे. तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की NCERT म्हणजे केवळ आपल्या आठवणीतली पाठ्यपुस्तकं तयार करणारी संस्था नाही. ती एक संशोधक आहे, सरकारसाठी धोरणात्मक सल्लागार आहे, शिक्षकांसाठी प्रशिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवणारी एक प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीची यंत्रणा आहे. अगदी बरोबर. धोरणात्मक सल्लागार, अभ्यासक्रम रचनाकार आणि संशोधन केंद्र म्हणून NCERT भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेचा एक आधारस्तंभ आहे. तिने तयार केलेल्या पायावरच आज देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांची शैक्षणिक इमारत उभी आहे. आणि ती भविष्यातील पिढ्यांनाही मार्गदर्शन करत राहील. या चर्चेत आपण अनेक उपक्रमांबद्दल बोललो, पण जाता जाता एक विचार मनात येतोय. आपल्या स्रोतांमध्ये ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्व्हेचा उल्लेख आहे, ज्यात देशभरातील शाळा, तिथले विद्यार्थी, शिक्षक आणि पायाभूत सुविधा यांची प्रचंड मोठी माहिती गोळा केली जाते. आजच्या या डेटा चालित युगात या अवाढव्य माहितीचं विश्लेषण करून भविष्यातील शैक्षणिक धोरणांमध्ये कोणते क्रांतिकारक बदल घडवले जाऊ शकतात, म्हणजे केवळ समस्या ओळखण्यापलीकडे जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षण कसं तयार करता येईल, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही?